तर आम्ही असं का झोपलेलो हे तुम्हाला मी आता या पुढच्या पूर्ण पार्टमध्ये सांगते. तर आमची ट्रेन निजामुद्दीनला उतरणार होते. मग आमचा तो स्टॉप होता. तिथून पुढं जी मुकेरेनला ट्रेन होती ना, त्याला आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालंच नव्हतं, वेटिंग लिस्टवर होतं. आणि त्यामुळे आम्ही सगळे ह्या सिच्युएशनमध्ये होतो की आता नाही झालं तर कसं ॲडजस्टमेंट करणार आहे, कसं कुठं बसणार आहे काय माहीत नव्हतं. इथे मग आम्ही 6:45 वाजता निजामुद्दीन स्टेशनला उतरलो. आता आमची जी दुसरी ट्रेन होती जी मुकेरेनला जाण्यासाठी होती ती रात्री 9 वाजता होते. तोपर्यंत आम्हाला थांबायचं होतं त्या स्टेशनवर. मग शेवटी आम्ही ते वेटिंग रूममध्ये जायचं ठरवलं. मग तिथेच टाईमपास केला पूर्ण संध्याकाळपर्यंत. आंघोळ करायला तर काय मिळत नव्हती, त्यामुळं हीच आंघोळ. तर सीन असं झाला की जायच्या टायमिंगला माझ्याकडे खूप सारं लगेज होतं, तर त्यामुळे सर बोलले की एका SD-कडे तुझी एक बॅग दे म्हणून. माझी एक बॅग होती जी ट्रेकिंग बॅग होती, मी त्याच्याकडे दिली आणि त्यातच माझं सगळं ऑलमोस्ट सामान होतं जे मला लागणार होतं आणि ती त्याच्याकडेच राहून गेली. स्टेशनवर जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा पण लक्षातच नाही की मी घ्यायची म्हणून. आणि त्यांचा जो डबा होता तो पूर्ण लास्ट होता आणि आम्ही मिडलमध्ये होतो आणि ते मधी असं कंटेनर होते, ते असे जॉईंट पण नव्हते की परत जाऊन घेऊन यायला. मग संध्याकाळ झाली तरी पण आमच्या काय सीट्स काय कन्फर्म झाल्याच नव्हत्या. मग त्यामध्येच होतो आम्ही की आता कसं ॲडजस्टमेंट करायची, कसं काय नाही. त्यात आम्ही थोड्या मुली एका वेगळीकडं, थोड्या मुली वेगळीकडं. आत आलो जेव्हा ट्रेनमध्ये पण तेव्हा पण नुसतं दंगा सुरू, कुणाची सीट कुठे आहे, काय ॲडजस्टमेंट. मग त्यामुळे आम्हाला ते तसं झोपावं लागलं जे स्टार्टिंगच्या क्लिपमध्ये होतं.